हवेचा दाब या धड्यामध्ये प्रवेश करत आहोत. आता या धड्याचं विस्तृतीकरणाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण हवेचे काय काय गुणधर्म आहेत, काय कोणते घटक आहेत तिच्या दाबावर परिणाम करण्यासाठी ह्यांचा विस्तृतरित्या अभ्यास करतोय. तर सर्वप्रथम आपण बघूया की हवेला वजन असतं आणि ज्या वस्तूला वजन असतं तिचा खालील वस्तूंवर दाब पडतो आणि वातावरणातील हवेचा दाब हा संपूर्णपणे पृष्ठभागावर असा पडतो आणि या हवेच्या पूर्ण दाबामुळं काय काय होतं, वादळ येतं, पाऊस येतो, यासारख्या अनेक गोष्टी घडतात. त्याच्यानंतर अजून त्याची भरपूर कारणं आहेत की काय आहे असं की ज्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी घडतात. तर हवेचा दाब हा पृष्ठभागावर सारखा नसतो. काही ठिकाणी तो कमी प्रमाणात असतो, काही ठिकाणी तो जास्त प्रमाणात असतो, काही ठिकाणी तो कमी प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळं तो संपूर्णपणे पृष्ठभागावरती हा सारखा नसतो या बदलावामुळे. त्याच्यानंतर हवेच्या दाबामध्ये वेळोवेळी बदलत असतो. बरोबर? कसा? तर तो अवलंबून असतो या घटकांवर की प्रदेशाची उंची काय आहे, तिथं हवेचं तापमान कसं आहे, बाष्पाचं प्रमाण कसं आहे. आता जर का आपण थंड हवेच्या ठिकाणी गेलो तर तिथं कशी हवा असते? थंड असतं. सकाळी बाष्पाचं प्रमाण जास्त असतं जेव्हा पहाट होते त्यावेळेस. हे त्या हवेवर अवलंबून असतं. लक्षात आलं की कशी हवा तिथे आहे. थंड प्रदेशामध्ये थंड असते. तेच राजस्थानमध्ये म्हणजे गरमी असलेल्या प्रदेशामध्ये ती वेगळ्या प्रकारची असते. हे सगळं हवेवर आणि जशी तिचा परिणाम असतो हा की तिचा पृष्ठभागावर जसा भार येतो तसा ते थंड आणि गरम अशी वेगवेगळ्या पद्धतीचं असं वातावरण आपल्याला ठिकठिकाणी प्रदेशामध्ये आढळून येतं. आलं लक्षात? आता पुढे बघूया आपण एक कृती आहे त्याच्यातून अजून तुम्हाला व्यवस्थित समजेल. ह्या कृतीमध्ये लिहिलेलं आहे की प्रदेशाची उंची आणि हवेचा दाब. तर हवेतल्या धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचं जे प्रमाण असतं हे भूपृष्ठालगत जास्त असतं. लक्षात घ्या मी काय बोलते ते. जेव्हा जमिनीवर आपण असतो तेव्हा तिथं धूळकण जास्त प्रमाणामध्ये धूळ हवा ही दूषित हवा अशी पसरलेली असते आणि जाड वायू म्हणजे कसं की खूप सारी माणसं एकत्र काम करत असतात, वाहनं चालवत असतात, इंधनाचा धूर असतो. म्हणजे कशी असते की तिथे हवा ही दूषित असते आणि जसं उंची वाढत वाढत जाते, जशी की आपण उंच उंच प्रदेशात जातो म्हणजे पहाडावर वगैरे, तर त्या ठिकाणी हे प्रदूषण आपल्याला दिसून येत नाही किंवा हे धूलिकण, हे बाष्पकण, हा जाड वायू आपल्याला दिसून येत नाही. कारण तिथे कसं असतं, वातावरण थोडं विरळ होत जातं आणि तिथे जास्त हे पण नसते, वर्दळ पण नसते. आणि ह्याचाच परिणाम कसा होतो की हवेचा दाब हा उंचीनुसार होतो. बरोबर? पर्वतावर उंच ठिकाणी आपण गेलो तर तिथं वेगळी हवा आपल्याला दिसणार आहे आणि तेच आपण जमिनीलगत जर बघितली तर तिथली हवा ही प्रदूषणयुक्त आणि जाड अशी असणार. बरोबर आहे? आता पुढे एक कृती आहे आपल्या उपक्रमामध्ये की एक असं दिलेलं आहे, पण हे अशी सूचना आहे की ती आपल्या शिक्षकांच्या शिवाय ती करायची नाहीये. पण तरी पण आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून मी ती इथे नमूद केलेली आहे आणि मी स्पष्ट सांगते की ती अजिबात आपल्या शिक्षकांशिवाय करायची नाहीये. ही सूचना आहे. परंतु मी ह्याचा विस्तृतीकरण आणि ह्याचे काही चित्र घातलेली आहे की जेणेकरून ती तुम्हाला समजण्यात येईल की हवेचं काय असतं माहिती घेण्यासाठी, म्हणून मी हे इथे नमूद केलेलं आहे. तर हवेत उंच जाणारा एक आकाशकंदील घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? एक आकाशकंदील हवेत उंच जाणारा. त्याच्यानंतर या आकाशकंदिलाला साधारणपणे 5 सेंटीमीटर क्षमा करा
5 मीटर लांबीचा एक साधा दोरा बांधायचा आहे, जेणेकरून तो पुन्हा खाली येईल. म्हणजे जसा सोडायचा आहे तसा त्याला खाली पण घ्यायचा आहे म्हणून. आणि आकाश कंदिलाच्या पाकिटावर लिहिलेल्या सूचनेप्रमाणे आकाश कंदील काळजीपूर्वक उघडायचं आहे आणि त्याच्यात आतमध्ये एक मेणबत्तीची वात पेटवायची. म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं की शिक्षकांशिवाय हा प्रयोग करायचा नाहीये. हा फक्त मी समजून देते आणि तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मी समजून देणार आहे. त्याचं निरीक्षण करा. मेणबत्ती जर पेटवली तर त्याचं काय होतं? काही वेळाने आकाश कंदिलाला बांधलेल्या दोराने आकाश कंदील खाली उतरून घ्या. म्हणजे थोडा थोडासा तो वरती सोडायचा आणि त्याच्यानंतर त्याला परत खाली घ्यायचा आणि मग नंतर ती मेणबत्ती फुकून टाकायची, विझवून टाकायची, ठेवून टाकायची. बघा या दोन्ही चित्रामध्ये ते दिसतंय तुम्हाला. आता पुढे त्याचे काही प्रश्न आहेत की मेणबत्ती पेटल्यावर आकाश कंदीला लगेच आकाशाच्या दिशेने वर गेला का? आकाश कंदील वर गेल्यावर मेणबत्ती विझली असती तर आकाश कंदिलाचे काय झाले असते? त्याच्यानंतर आकाश कंदिलातील हवा मेणबत्ती पेटल्यावर उष्णतेने गरम होऊ लागते आणि गरम हवा ही प्रसरण पावते, जागा व्यापायला लागते, हलकी होते आणि वरच्या दिशेने जाऊ लागते. त्यामुळं आकाश कंदील आकाशाच्या दिशेने हा उचलला जातो. निसर्गात सुद्धा असंच घडतं. आता लक्षात आलं की काय फरक आहे? म्हणून ही कृती घातली आहे की तुम्ही बिलकुल करायची नाहीये, फक्त एक समजवण्यासाठी हे एक उदाहरण दिलेलं आहे. आता पुढे याचाच अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो की तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त असतं तेथे हवेचा दाब हा कमी असतो आणि जास्त तापमानामुळे हवा ही गरम होते आणि प्रसारण पावते, म्हणजे पसरते थोडीशी आणि हलकी होते. पसरल्यामुळे कुठली गोष्ट काय होते तुम्हालाही माहिती आहे की ती हलकी होते आणि जमिनीकडची हवा आकाशाकडे वरती जाते. त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब हा कमी होतो. बघा मी काय बोलते ते नीट लक्षात घ्या, त्याच्यासाठी हे उदाहरण होतं. बरोबर आलं लक्षात? पुढे जाऊया. तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्पराशी संबंध असतो, परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो. अक्षवृत्तीय तापमान ते सूर्यावर अवलंबून असतं. सूर्य ते देणार आपल्याला, तापमान आपल्याला कुठून भेटतं? सूर्य जिथे जास्त आहे अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये त्याचा विस्तार जिथं आहे तिथे तो जास्त आपल्याला तापमान भेटणार आहे. जिथं प्रखर त्याची किरण आपली पडली जातात तिथं तो जास्त. तर हवेच्या दाबाचे पट्टे कमी रुंदीचे असतात, हवा तिथं थोडीशी कमी. म्हणजे तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हा हवेच्या दाबावरही होतो. याचा परिणाम स्पष्ट दिसत आलेला आहे. आलं लक्षात? अगदी व्यवस्थित. आता पुढे जाऊया. आता दोन आपण चित्र बघतोय, एक कटिबंध तापमान पट्ट्याचं आणि पृथ्वीवरील हवादाब पट्टे आणि ग्रहीय वारे यांच्याबद्दल आहे. उत्तर ध्रुव आणि ध्रुवीय दाब जास्त पट्टा याच्यामध्ये हे दिलेले आहेत. बघा संपूर्णपणे अक्षांशामध्ये रेखांशामध्ये संपूर्णपणे ते दिलेले आहेत. हे तुम्ही नीट बघा. शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, नंतर उष्ण विषुववृत्त मधून गेलेलं, त्याच्यानंतर परत समशीतोष्ण शीत कटिबंध, म्हणजे हे पृथ्वीची मध्य आणि त्याच्यानंतर वरती आणि खाली ते दोन्ही तापमान सारखेच आहे. आणि त्याच्यानंतर इकडे ध्रुवीय जास्त दाबपट्टा कुठे असतो, ध्रुवीय वारे कुठे वाहतात जास्त, त्यांच्याबद्दल हे दिलेले आहे की पश्चिमी वारे आहेत, हे पूर्वीय वारे. त्याच्यानंतर विषुववृत्ताचा पट्टा नेहमीप्रमाणे पृथ्वीच्या मधून गेलेला. त्याच्यानंतर परत त्याच उपक्रम त्याच नियमाने खाली पण तसंच आहे, पश्चिमी वारे आणि पूर्वीय वारे आणि ध्रुवीय वारे. लक्षात आलं? आलं लक्षात? चला पुढे. आता आपण काय शिकलो? हवेच्या दाबाविषयी तुम्हाला थोडी माहिती लिहायची आहे. हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो त्याचं कारण सांगायचंय आणि तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्पराशी कसा संबंध असतो हे पण तुम्हाला इथे सांगायचंय. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया.